नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीलाच पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी. राज्यात भाजप नंबर 1 चा पक्ष कालच्या निकालानंतर स्पष्ट. या निवडणुकीत मवियाला आपण पूर्णपणे साफ केलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केलेला आहे. अभूतपूर्व पैसा वाटल्यामुळे अभूतपूर्व मत मिळालंय. नगरपालिका निवडणुकीतील भाजप आणि महायुतीच्या यशावर संजय राऊतांचा टोला. तो देवेंद्र जी आज कहते हैं कि हमें अभूतपूर्व विजय मिला है. ये अभूतपूर्व पैसा बांटने की किमया है. अभूतपूर्व. भाजपवर वैयक्तिक टीका नाही, पण काही लोकांमुळे नारायण राणेंना साईड ट्रॅक केलं गेलं. ते कसं खपवून घेणार? निलेश राणेंचा आरोप. काही लोकांमुळे जर साहेबांना साईड ट्रॅक केलं गेलं तर ते आम्हाला मला सोडून द्या हो, आमच्या कुठल्या कार्यकर्त्यालाही जमणार. नारायण राणेंनी भाजपचा प्रचार केला असता तर यश मिळालं असतं. मालवणमधील निकालावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. दोघेही त्यांचे पुत्र हे वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी होतं, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना प्रचार करायला मिळाला नाही. तर त्यांनी प्रचार भारतीय जनता पार्टी म्हणून केला असता तर यश हे भारतीय जनता पार्टीला त्याही ठिकाणी मिळालं असतं. नितेश राणेंनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट. मालवण आणि कणकवलीतील निकालानंतर दोन्ही नेत्यांची भेट. हा निकाल नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यासाठी धक्का. पक्षाच्या माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आली. 16 जानेवारीनंतर निलेश राणेंचा बोलविता धनी कोण होता हे सांगणार. निवडणुकीत पैसे कुणाला पुरवले, कुणाला धमक्या दिल्या हे सांगणार. भाजपवरील डाग पुसून काढणार नितेश राणेंचं वक्तव्य. ती वेळ 16 जानेवारीच्या नंतर येणार. 16 जानेवारी नंतर विस्तृत पद्धतीने ह्या पूर्ण ट्विटचा अर्थ, निलेशजींचा बोलवता धनी कोण होता त्याची माहिती, त्या बाबतीमध्ये माझी भूमिका, माझी माहिती हे देणं माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. महायुती का झाली नाही याचा निलेश राणेंनी विचार करावा. नितेश राणेंचा सवाल उबाठासोबत न जाण्याचं नारायण राणेंनीच सांगितलं होतं. नितेश राणेंची निलेश राणेंवर टीका. तरी आदरणीय निलेशजींनी हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, कारण आम्ही सगळे ते सगळे महायुतीचे घटक आहोत. आणि म्हणून जेव्हा कार्यकर्ता अपमानित झाला, कार्यकर्त्याला एकंदरीत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, मग कार्यकर्त्यांची जी भावना वरिष्ठांकडे पोचली, म्हणूनच तर मैत्रीपूर्ण लढत आणि स्वबळाचा विषय आला. उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. याचिका कायदेशीर तथ्यांवर आधारित नाही, कायदेशीर सल्ला घेऊन याचिका दाखल करा, कोर्टाच्या सूचना. ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता आहे. नेमकं काय घडतंय जाणून घेऊया टॉप 9 घडामोडी. ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता, हालचाली नवेक. मातोश्रीवर प्रमुख नेत्यांची बैठक. जागावाटपासंदर्भात राऊत आणि राज ठाकरेंची तिसरी भेट. तर उद्धव ठाकरेंसोबत चर्चेनंतर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मनसे शिवसेना युतीच्या चर्चेत. शिवडीनंतर आता दादरचाही पेच सुटल्याची माहिती. 194 नंबरचा प्रभाग मनसे लढवणार, तर 192 प्रभागातून शिवसेना ठाकरे गट लढणार असल्याची माहिती. तर माहीमधील प्रभाग क्रमांक 190 मधून मनसे लढणार असल्याची माहिती. संजय राऊतांकडून शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट. जागावाटपासंदर्भात राऊत तिसऱ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीला. शिवतीर्थवर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांचीही उपस्थिती. जागावाटपाची रस्सीखेच फार ताणू नका, राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना. शिवसेना मनसे युतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात. राज ठाकरे, संजय राऊत आणि नांदगावकरांमध्ये सकारात्मक चर्चा. ठाकरे बंधूंचं नाटक नाही तर प्रीती संगम. आम्ही प्रीती संगमचा प्रयोग करतोय म्हणून भाजपच्या पोटात दुखतंय. संजय राऊतांची टीका. तर आम्ही आवाहन करतोय, मात्र काँग्रेसला मुंबईत स्वतंत्र लढायचंय, राऊतांची माहिती. त्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा प्रीती संगमाचा प्रयोग करतो आहोत ना, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे, ही संवेदनशील निवडणूक आहे. प्रीती संगम नाही तर हा भीती संगम. बीएमसीतील पराभवाच्या भीतीपोटी भावाला जवळ केलं. नवनाथ बन यांची ठाकरे बंधूंच्या युतीवरून टीका. दोन भाऊ घाबरून भीतीपोटी
एकत्र येत आहेत. याला संजय राऊतजी प्रीतिसंगम म्हणत नाहीत तर भीतीसंगम म्हणतायत आणि हा भीतीसंगम आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे. ठाकरे बंधूंनी राजकारणात एकत्र येणं हा ढोंगीपणा, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. तर इतर कोणत्याही मुद्द्यावर एकत्र येत असतील तर आमच्या शुभेच्छा, बावनकुळेंची प्रतिक्रिया. भाऊ एकत्र येणे राज्याच्या जनतेकरता चांगला आहे, पण राजकारणामध्ये एकत्र येणे हे मला वाटतं थोडं ढोंगीपणा आहे. स्वार्थी मशालीला आईस्क्रीमच्या कोणासारखा फेकला, इंजिनाचं निशाण मिटलं, तुमच्या अहंकाराला चटणीसारखं ठेचलं, अशी शेलारांची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षावर टीका. शेलारांच्या बोलण्यावर मुंबईतील राजकारण सुद्धा चालत नाही, राऊतांचा पलटवार. आशिष शेलार काय म्हणतात त्याच्यावरती या राज्याचं नाव तर भाजपचे राजकारण हल्ली चालत नाही, मुंबईतले राजकारण चालत नाही त्यांच्या बोलण्यावर, हे त्यांनाही माहिती आहे. तेव्हा असे टीका टिप्पण्या करून काही आम्हाला फरक पडत नाही. ही मुंबई मराठी माणसाची.